ज्योतिबा हे गावात तमाशा आलाय का? पुणेकर तमाशा आलाय गावात. कोणाची हिंमत झाली या गावात तमाशा आणण्याची? अरे या गावचा पाटील मी, या गावचा इनामदार मी, आणि माझ्या मर्जी विरुद्ध या गावात तमाशा आणण्याची हिंमत दाखवली तरी कोणी? समजा गावकऱ्यांच्या वतीने दौलतराम सावकारांनी तमाशा आणलाय. दौलतराम सावकार? अरे दौलतीनं एवढा मदान झालाय की गावात तमाशा आणण्यापूर्वी या गावच्या इनामदाराची त्यानं साधी परवानगी सुद्धा घेऊ नये. तुम्ही परवानगी देणार नाही म्हणून दौलतरामाच्या चितवणीने गावाला चितवणीने दौलतराम सावकारांनी तमाशा आणलाय. ते शक्य नाही. अरे गेल्या 15 वर्षात या इनामदाराच्या मर्जी विरुद्ध या गावात साधं तुणतुण वाजलं नाही. आणि जोपर्यंत हा इनामदार या गावात जिवंत आहे ना, तोपर्यंत या गावात कोणतीही बाई पायात चाळ बांधून नाचणार नाही. ज्योतिबा जा, माझी बंदूक आहे. माझ्या मर्जी विरुद्ध या गावात तमाशा नाचवणाऱ्या एकेकाची डोकी फोडतो मी, आणि त्या दौलतरामाच्या तर छातीच्या चिंधड्या करून वाटेवर फेकून देतो. पण मालक, तमाशाची तुम्हाला इतकी चिड काय येते? गावात तमाशा आणायचा नाही अशी बंदी घातली तुम्ही. इतर गावाप्रमाणे आपल्या गावी तमाशा व्हावा अशी समजा गावकऱ्यांची इच्छा असते, पण त्यांची इच्छा तुमच्या इच्छेने का जुळवता? मला ठाव आहे, 15 वर्षापूर्वी तुम्ही बी तमाशाचे लय शौकीन होता, पण एकाएकी तमाशाचं वर का धरलं तुम्ही? हो जो, हा तमाशा माझा वैरी आहे. एका मोहाच्या आणि आसुरी क्षणाच्या घटनेनं हा तमाशा माझा हाडवैरी झाला. बाईची लावणी ऐकली, चाळाचा आवाज ऐकला की कुणीतरी माझ्या कानात तप्त तेल होत नाही अशा वेदना होतात मला. असं घडणार नाही, कालत्रयी घडणार नाही. जोपर्यंत हा इनामदार या गावात आहे तोपर्यंत या गावात तमाशा होणार नाही म्हणजे नाही. या गावात माझ्या मर्जी विरुद्ध तमाशा नाचवणाऱ्या एकेकाची डोकी फोडतो मी. मालक, तेथे जाऊ नका तुम्ही. दौलतराम आणि त्याचा नेते मुलगा कालिया तुम्ही तमाशा बंद पडाले याल मग तयारीत बसले. अरे म्हणून का ना मर्दाप्रमाणे त्यांचा तमाशा ऐकत घरात बसू मी? एक तरी तो दौलतराम तरी जगेल, नाहीतर हा इनामदार तरी मरेल तमाशा बंद पाडताना. मालक, तमाशाचा इतका संताप का तुम्हाला? ज्योतिबा, हा तमाशानेच माझ्या आयुष्याचा तमाशा केलाय. माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त त्या तमाशानेच केलं. ज्योतिबा, तुला तुझ्या मुलाची कधी आठवण येते का रे? पोटच्या पोराची आठवण कशीच रे मालक. जाता येता तरणा बाण पोराची बघून माझं बी पोरग एवढं झालं असेल असं आठवून एकलाच फायदा रडतो. पण माझं दुःख मी तुमच्यापाशी कधी सांगितलं नाही, कारण मी जसा पोराशिवाय तडपतोय तसं तुम्ही बी आपल्या पोरीसाठी तळमळतोय. 15 वर्षापूर्वी कशाला आपला अजान पोराची पावलं त्याच्या देवाला ठाऊक. त्या देवास काय ठाऊक आहे ते या निर्दयी इनामदार. ज्योतिबा, माझ्या मुलीबरोबर तुझी मुलगीही हरवली ते या चांडाळ इनामदारामुळे. काय सांगताय मला? हो सांगतोय, हातून घडलेल्या पापाची कबुली दे. ज्योतिबा, तू मला शिव्या शाप देशील. तुझ्या नजरेत मी हीट धरेन म्हणून मी तुला अद्याप बोललो नाही, पण आज सगळं सत्य तुला सांगणार आहे. ज्योतिबा, तुझी मुलगी हरवली त्या दुःखाची फक्त तू जळच सोसतोय, पण माझी मुलगी हरवली या दुःखाच्या पापाग्नीत मी संपूर्ण जळतो आहे. आणि याला कारणीभूत फक्त आणि फक्त हा तमाशा. तमाशा? होय ज्योती, आपली मुलं हरवली त्याच वर्षाच्या जत्रेला गावात एक तमाशा आला होता, आणि
त्याच वर्षाच्या जत्रेला आपल्या गावात एक तमाशा आला होता ज्योतिबा. आणि त्यात सुंदराजी होती. तिला काय सांगू ज्योतिबा, तुला काय सांगू. आणि त्या सुंदराला या पापी इनामदाराने जाळली. या पापी इनामदाराने जाळली. मी पापी आहे रे ज्योतिबा, मी पापी आहे. होय मालक. होय, मी केली राख सुंदराच्या आयुष्याची. मी केली राख स्तंभा मातुरीकराच्या आयुष्याची. आणि त्यांच्या त्या पुण्य राखे माझे पप्पी हात सुखाचे शोध घेत राहिले. पण त्यातून न संपणाऱ्या यातनाच मिळाल्या मला रे. असह्य वेदनाच मिळाल्या मला ज्योतिबा, असह्य वेदनाच मिळाला रे मला. खरंच मालक, तुमच्या हातनं असं काय भयानक कृत्य घडेल असं वाटलं नव्हतं मला. का त्या घरी कोणत्याची जाळला तुम्ही? असा तिचा गुन्हा तरी काय घडला होता? माझ्यावर विश्वास ठेवून माझ्यावर एकनिष्ठ प्रेम करण्याचा गुन्हा केला होता. गोळ्या भावनेनं, गोळ्या भाबड्या त्या पोरीनं मला तिचा देव समजून आपलं जीवन समर्पित केलं. पण तिचा हा देव भावना शून्य माणुसकीहीन सैतान निघाला रे ज्योतिबा, माणुसकीहीन सैतान. खरंच मालक, सैतानाला लाजवेल असं लाजवानं कृत्य केलं तुम्ही. त्यावेळी मी सैतान नव्हतो रे ज्योतिबा. इनामदाराचा रंगेल मुलगा होता. माझं लग्न होऊन मला एक मुलगी सुद्धा होती. पण सुंदराच्या प्रेमानं वेडावलं होतो मी. तिच्या पाठी वेड्यासारखा गाव हिंडत होतो. सुंदरा ही प्रेमानं वेडावली होती माझी. पण तिच्या उदरात माझं मूल वाढतंय हे मला ठाऊक नव्हतं. आणि माझं लग्न झालंय सुंदराला सुद्धा ठाऊक नव्हतं. पण ठाऊक झालं तेव्हा माझं हे पाप भर तमाशात समाजासमोर जाहीर करण्याची भीती घातली मला तिनं. आणि इथंच माझ्या मनात सैतानी अंकुर उगवला. स्वतःची अब्रू वाचवण्यासाठी पुरता सैतान झालो मी जाळला स्तंभा मातुरीकराचा तमाशा. गाव गुंडांच्या मदतीनं मी जाळला स्तंभा मातुरीकराचा तमाशा. मी जाळली सुंदराला. या पापी इनामदाराने जाळली रे सुंदराला. या पापी इनामदाराने जाळली. माझं पाप सुंदराच्या राखेबरोबरच जळाले. मरता सुंदरानं माझं नाव घेत प्राण सोडला. आणि संभा सुडाने पेटून उठला. आपल्या जळता पुरता सूड घेण्यासाठी तुमच्या जिवंत सोडलं कोण? मालक, तुमच्या पापाचं माप त्याच वेळी संभ्याने तुमच्या पत्रात टाकलं. पण मी काय पाप केलं होतं? माझ्या कोणाची शिक्षा संभ्याने मला दिली? तुमच्या पापात मला का भागीदार केलं त्याने? माझ्या सोन्यासारख्या पोराला पळवून माझं बाबाचं हृदय का तर ठेवलं? सांगा मालक, कोणत्या जन्मीचं पाप नडलं मला येऊ? मी तुमची इमाने इतबारे सेवा केली, त्याचे फळ दिलं तुम्ही मला. ज्योतिबा, क्षमा कर मला ज्योतिबा, क्षमा कर. कशी क्षमा करू? तुम्ही माझे मालक नसता तर या क्षणी गोळी घालून तुम्हाला मी ठार केलं असतं. होय ज्योती, अरे ही शिक्षा योग्य आहे मला. ठीक आहे बंधू ज्योतिबा. आणि मला तुझा मालक न समजता बेधडक गोळी घाल मला ज्योतिबा, बेधडक. क्षमा करा मालक, रागाच्या भरात मी माझी पायरी कल्याण मठाची जाण विसरलो. दोष तुमचा नाही. दोष असेल तर माझ्या कुठल्या तरी कर्माचा. माझ्या कर्माची शिक्षा मी तुम्हाला का करू? ज्योतिबा, अरे ज्योतिबा, फार मोठं मन आहे रे तुझं ज्योतिबा, फार मोठं मन आहे. पण एक
मात्र हा तमाशा बंद व्हायलाच हवा. मालक तेथे जाऊ नका तुम्ही. आम्ही आमदार काही ज्योती. कुठे चाललायस? कोण कोण विसरलास? नीट निघून पहा पट्टे का ओळख. मी ओळखत नाही तुला, पण मी तुला चांगलंच ओळखतो आणि माझी ओळख करून देण्यासाठीच मी इथे आलोय. संभा डाकू म्हणतात मला. संभा म्हणजे तू संभा माचळीकर? बरोबर बरोबर ओळखलंस. संभा माचळीकरच मी. आता तुझ्या दृष्टीवरचं गेल्या 15 वर्षापूर्वीपासूनचं बटन दूर झालं असेल. आता तुला बरोबर दिसत असेल हातात डब तू घेतलेला संभा माचणीकर. पण तो संभा केव्हाच मेला. आपल्या मुली बरोबर जळाला. चांडाळा तू जाणवस त्याला. तू त्या तमासगिराला दारोदार भीक मागायला भाग पडलीस. आज तो संभा दऱ्याखोऱ्यातून भीक मागत टाकू म्हणून भटकतोय. इनामदार, अरे गेली 15 वर्ष मी या सुडाच्या क्षणाची वाट पाहत होतो. पण तुझा सूड पूर्ण व्हायच्या अगोदर मी गोळी घालेन बघ तुला. मोठा इनामदारा, अरे मरण मी माझ्या पाठीला बांधून घेतोय. अंधाला बंदूक लटकवून तुझ्या समोर सामील कायपणे उभा आहे. तुझ्याकडून खुशीनं मारला जाण्यासाठी काय दृष्टा तुझी इच्छा असून सुद्धा तू मला मारू शकत नाहीयेस. पण का मी तुला मारू शकत नाही सांगा? कारण तुझी मुलगी आणि या ज्योतिबाचा मुलगा कुठे आहे ते मला ठाऊक आहे म्हणून. बऱ्या बोलानं सांग, या ज्योतिबाचा मुलगा आणि माझी मुलगी कुठे आहे ती, नाही तर आत्ताच गोळी घालेन बघ. ती हिंमत नाही रे तुझ्यात. पण संभा तू माझ्या पोराला का बोललास? मी काय गुन्हा केला होता तुझा? सांग संभा सांग. आज 15 वर्ष तडकते रे पोरा वाचून. काय केलंस माझ्या पोराचं? का त्याला मी पळवलं? माफ कर ज्योतिबा. तुझी ही पोरासाठी चाललेली तडफड पाहून मला खरंच खूप वाईट वाटतं. मी तुझ्या पोराला पळवायला नको. तू माझा गुन्हा केला नव्हतास. पण त्या पोरीला पळविताना नियतीनं माझ्याकडवी तुझ्या पोराला देखील पळवली. सुक्या बरोबर बोलायचं जा रे. पण कुठे आहे माझा पोरगा? सांग संभा, एकदा सांग माझा पोरगा कुठे आहे. एकदा त्याची माझी भेट घालून दे. हा समजा एकदाच आमच्या मुलांची भेट घालून दे. मुलीच्या काळजी वाचून रात्र तळमळच काढतो. आणि तू तिला जिवंत ठेवलं असशील की नाही या चिंतेनं तर अन्न पाणीही गोड लागत नाही मला. संभ्या अरे सांग एकदाच. माझे सगळे अपराध विसरून सांग. माझी मुलगी कुठे आहे ती सांग संभ्या, सांग. इनामदार, अरे आज तुझा सूड घेतल्याचा मला खरा खुरा आनंद होतोय. मला असुरी आनंदाच्या उकळ्या फुटतायत. इनामदार, अरे संताना वाचून बापाचं हृदय कसं तडफडतं हे समजलं का तुला? गेली 15 वर्ष मी सुद्धा असाच माझ्या पोरीच्या विरहानं तडफडत होतो. चांडाळा तू माझ्या पोरीला जिवंत झालंस. पण मी तुझ्या पोरीला जिवंत ठेवून तुला जिवंत जातोय आणि शेवटपर्यंत चालतच राहणार आहे. इनामदार, आता तुला मी तुझ्या पोरीचा भाव ठिकाणा सांगतो. पोरीला पाहून, पोरीला भेटून कसा रडतोस, कसा तडफडतोस, कसा जिवंत मरण जगतोस तेच पाहणार आहे मी. अरे संभ्या, इनामदार, अरे तुझ्या नजरेच्या इशाऱ्यानं नाचणारे गावकरी आज त्यांच्याच नजरेच्या इशाऱ्यानं तुझ्या पोरीला नाचवताय. तो दौलतराम सावकार तुझ्या पोरीवर नोटा उधळतोय. त्या दौलतरामाचा मुलगा कालिया तो तर बेधडक हात धरतो तुझ्या पोरीचा. बस संभ्या बस. जास्त जहर ओतू नकोस कानात माझ्या. ऐकवत नाही रे मला, हे सगळं ऐकवत नाही. अरे ज्यावेळी मुलीला पळवलंस त्याच वेळी तिच्या मानेला नख का लावलंच नाही रे? का अशी इनामदाराची इज्जत रस्ती नाचायला लावली संभ्या रे? कारण तू मला रस्ती भीक मागायला लावलीस म्हणून. इनामदार, अरे जगा वेगळा सूड घेतला रे मी तुझा.
इनामदाराची पोर तमाशात नाचते हे पाहून गाववाले किती कौतुक करतील रे तुझं. नाही सम्या नाही, ती तमाशात नाचते ती पोर माझी नव्हे. माझी मुलगी कधीच मेली सम्या, माझी मुलगी कधीच मेली. ठीक आहे, नको मुलगी माणूस तिला, मुलगी म्हणून घरात ही घेऊ नकोस, नाचू दे तमाशात तिला. अरे इनामदार, तो कालिया भाळलाय तुझ्या मुलीवर. नाही सम्या, तो गावोगाव भटकेल तुझ्यासाठी सम्यासारखाच. मग तुझी पोर ही फिदा होईल कालियाच्या जवानीवर आणि त्याच्या दौलतीवर. मग कालियापासून कालिया तिला लग्नाला नकार देईल. आपली अब्रू वाजवण्यासाठी तो ही तिला तमाशा फडात जाईल. माझ्या पोरीसारखी तुझी पोरही तडफडत किंचाळत मरेल. सम्या, तू हो पापी इनामदारा, आणि असाच तडफडत राहा पापाच्या कंदमात. नाहीतर जगाला ओढून सांगून त्या तमाशात नाचणारीला घरात आण आणि समाजाची निंदा नालसी तू सहन करत झिजून झिजून मर. येतो मी. थांब संपा, माझा मुलगा कुठे आहे? जिथं आहे तिथं सुरक्षित आहे. येळ येतात तुझ्याही पोराचा ठाव ठिकाणा सांगेल मी, पण सध्या माझ्या सुरक्षिततेसाठी हे रहस्य मला रहस्यच ठेवावं लागेल. कारण मी केव्हाही आणि कधीही या इनामदाराचं मूक आक्रंदन पाहण्यासाठी येईल. येतो मी. नाही मला त्याला मारू नका. त्याला मारला तर माझा मुलगा शेवटपर्यंत मला भेटणार नाही. काय केलंस हे सम्या, काय केलंस? का अशी इनामदाराची इज्जत रस्त्यावरती नाचवलीस रे का? त्यापेक्षा तुम्हाला गोळी का घातली नाहीस? का असं मानहानीचा मनाल या महापातक्याला दिला सम्या? अरे बंद करा रे, बंद करा. कोणीतरी हा तमाशा बंद करा रे, बंद करा. या जेवण आला असाल. आम्ही काय उपाशी आहोत म्हणजे तसं नाही. उपाशी असलात तरी आमच्या कल्याणी बाईची लावणी बघून तुमचं पोट तुडून बघा रे. हे जाऊ दे. हो, मला ओळखलं काय? नाही बुवा, विचार काय छगन लोकांना आम्ही नाही ओळखत. हे काय आपण एकाच वर्गात नव्हतो का? माझ्या अभ्यासाची कॉपी करायचा तुम्ही? आम्ही नाही बुवा. हो नाही, म्हणजे तुमच्या अभ्यासाची कॉपी मी नाही का करायचो? नाही बुवा, म्हणजे काय छगन लोकांचा आम्ही कुठे पाहू? हे जाऊ दे. आग येतो ना. तंबाखू हे असेलच. एवढं रुबाबात बोलता तर स्वतः का ठेवत नाही चुना तंबाखू? मागून काही सवय आहे आम्हाला. नाही सुधारायची. हे घ्या. अरे लांब हो जरा, अंगाला चिकटायला येत जाऊ नका सारखं सारखं. हे काय, आमच्या बसण्याची व्यवस्था नाही केली अजून? ते पहा. कोणाला सांगतोयस तू हे? कोणाला म्हणजे तुम्हाला. व्यवस्थापक आहोत आम्ही इथले, गाडू आले नाही. मुकाट्याने आमच्या बसण्याची व्यवस्था कर, नाहीतर एक एक कानपडी देईल तुमच्या. बापरे, मग आमचे हात काय केळी सोडायला गेले? हेही पाहिलंच असतील. मला मारू नका हो. मी बायका बोलायशिवाय मरेन हो. मला पोरं नवीन आहे ती. काय आगळी घडली असेल तर क्षमा करा. अरे सावकार, या सावकार. अरे बसायला टाकलं सावकारांना. कालिया, हे पिस्तूल कुणासाठी काढलंस? पिस्तूल इनामदारासाठी आणलं होतं. बस झाल्या, या पोराने गडबड केली. तुला कसं, कुठे आणि काय वागावं हे काही कळत नाही. कशाला तूही गोत्यात येशील आणि मलाही एक दिवस गोत्यात आणशील. बळगाव, तमाशा सुरू करा. सावकार
बंद करा, हा तमाशा बंद करा. होय इनामदार. होय, मी इनामदारच सांगतोय. भवानराव, कोणाच्या हुकमावरून तू या गावात तमाशा करतो आहे? माझ्या हुकमावरून हा तमाशा सुरू आहे. ए, हुकूम देणारा कोण रे? या गावचा इनामदार पाटील मेला काय? आणि होय, माझ्या मर्जी विरुद्ध या गावात तमाशा करण्याची तुझी हिंमतच झाली कशी? इनामदार, हिंमत माझी नाही, या साऱ्या गावकऱ्यांची हिंमत आहे. कळलं? बरोबर बोललात इनामदार. तुमच्या एकट्याच्या तंत्रानं साऱ्या गावकऱ्यांनी का वागावं? अरे वागावंच लागेल, नाहीतर इथं रक्ताचे पाठ वाहतील. इनामदार, ओ त्याच तयारीनं आलो का मी? ओ बांगड्या न भरता बंदुका भरून आलो का मी? तमाशा बंद पाडण्याच्या हट्टापायी तुम्ही तुमचा नाहक प्राण गमावाल. शाने असाल तर आल्या पावली परत जा. ए कालिया, तू शहाणपणा शिकू नकोस मला. शानपणा शिकवतो इनामदार. अहो हे सर्व गावकरी तुमच्या विरोधात आहेत. तुम्ही मला मारायला बंदूक घेऊन आलात असे सर्व गावकरी साक्ष देतील. आणि जर त्यातूनच जर खून घडला तर ही न्याय देवताही माझं काही करू शकणार नाही. शाने असाल तर आल्या पावली परत जा. अरे हट, असा परत जाण्यासाठी आलो नाही मी. हा तमाशा बंद पाडूनच जाणार. भगवानराव, या दौलतरामाने तुला हा तमाशा करण्यासाठी किती पैसे दिले होते रे? 5,000 रुपये दिलेत सावकारांनी. मी 7,000 रुपये देतो, पण तमाशा होता कामा नये. भवानराव, मी 10,000 देतो, पण तमाशा इथे झालाच पाहिजे. भगवानराव, मी 20,000 रुपये देतो, पण तमाशा न करता निघून जा. मी 25,000 देतो, तमाशा झालाच पाहिजे. भगवानराव, मी तुला 50,000 रुपये देतो, पण कृपा करून हा तमाशा करू नकोस भगवानराव. पण का सावकार? हो, गावात तमाशा होऊ नये अशी तुमची इच्छा का? तमाशा बंद करण्यासाठी एवढी धडपड का? इनामदार, हो काय त्या काकुलतेने विनंत्या करतात? अरे भगवानराव, तू मागशील तेवढे पैसे देतो, पण कृपा करून कारण विचारू नकोस. ते मला नाही सांगता यायचं. कारण 15 वर्षापूर्वी त्या गावात जत्रा भरली होती आणि या जत्रेमध्ये एक तमाशा सुरू होता. आणि या तमाशामध्ये या इनामदाराची मुलगी हरवली. आणि त्या वेळेपासून या इनामदाराने गावात कोणत्याही प्रकारे तमाशा होऊ दिलेला नाहीये. हो, पण मुलगी हरवण्याचा आणि तमाशाचा संबंधच काय? तो संबंध फक्त आणि फक्त या इनामदारालाच ठाऊक. गावकरी हो, तुम्हापैकी कोणाला संतान वियोगाचं दुःख झालं नसेल का? झालं असेल ना, म्हणून का तुम्ही संपूर्ण गावाला वेठीस धराल? छे छे. हो, कारण तुम्ही पडलात सर्वसामान्य शेतकरी. तुमच्या हाती कोणती सत्ता नाही. आणि हे इनामदार गावचे पाटील, आपल्या पाटील की सत्तेमुळे गेली 15 वर्ष गावातील गावकऱ्यांना असंतोषाने धुमसत आहेत. गावच्या तरुणांच्या इच्छा आकांक्षांच्या होळी करत आहेत. गावकरी हो, यापुढेही या इनामदाराची जबरदस्ती सहन कराल का? नाही नाही नाही. मग या इनामदाराविरुद्ध मला साथ द्याल की नाही? देणार. इनामदार हो, या सर्व गावकऱ्यांची एकी झाली आहे आणि मी जर त्यांच्या इच्छेविरुद्ध वागलो नाही तर इथेच मुर्दा पडतील माझा. भगवानराव, मग निदान त्या पोरीला तरी या तमाशात नाचू नको. पण का? कारण मी तिला दत्तक घेणार आहे. इनामदार, होय, तुम्हा सर्वांना माहितीच आहे की माझी अफाट संपत्ती आहे आणि या संपत्तीला कुणीही वारस नाही. म्हणून हा वारसा हक्क मिळावा म्हणून मी या मुलीला दत्तक घेणार आहे. भगवानराव, इनामदार होय, ऐका गावकरी हो, एकेकाळचा तमाशाचा जबरदस्त शौकीन हा इनामदार आज तमाशातल्या एका मुलीला दत्तक मानणार आहे. आपली लाखो रुपयांची संपत्ती आहे तिच्या पायी ओपणार आहे. हे काय आपल्याला कळत नाही? पहा केवढं नवल घडतंय. हा इनामदार तमाशातील बायांसाठी रात्रंदिवस भटकणारा. दौलतराम,
नामदार, तुझं पूर्व चारित्र्य साऱ्या गावकऱ्यांना ठाऊक आहे. तू तमाशाच्या किती नादी होतास हे का आम्हाला माहीत नाही. तू तमाशातील मुलीला दत्तक म्हणून तिच्या पायी आपली लाखो रुपयाची संपत्ती उधळणार आहेस. त्या मुलीला घरी आणणार आणि राजरोसपणे तिच्याशी रंगडंग. दौलतराव, तोंड सांभाळून बोल. का? तुझं पोटातलं माझ्या ओठावर आलं म्हणून माझे शब्द झोंबलेले दिसतात तुला. अगदी बरोबर बोललात सावकार. अरे इनामदार, एवढ्या कुकर्मासाठी पवित्र पिता पुत्रीचं नाटक काय विटाळता? गावकऱ्यांनो, तुम्हीच सांगा, तमाशातील मुलीला कुणी कधी दत्तक घेतल्याचं तुम्ही ऐकलं आहे? हो, दत्तकच घेण्यासाठी गावातील प्रतिष्ठित कुटुंबातील मुलं या 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 इनामदाराला कधी दिसलीच नाहीत. हो, पण एकेकालचा रंगेल इनामदार, याला आपली पापी वासना तृप्त करायची आहे. भगवानराव विश्वास, या मुलीला मी दत्तक दिला आणि या मुलीबद्दल माझ्या मनात जराही पाप भावना नाही रे. खंडोबाची आड घेऊन सांगतो तुला भगवानराव, खंडोबाची आड घेऊन सांगतो. आणि या मुलीच्या रूपानं मला माझी हरवलेलीच मुलगी परत मिळणार आहे. वाह वाह इनामदार, अरे तुला मुलगी दत्तकच घ्यायची आहे तर त्या पांडूची घे ना. त्या बिचाऱ्या पांडूला 5 मुली आहेत. त्याच्यातली एखादी मुलगी दत्तक घेतलीस तर त्या बिचाऱ्या पांडूचं बरं होईल रे. हो, दत्तकच घ्यायची असेल तर मी माझी मुलगी द्यायला इनामदाराला तयार आहे. पण याला गावातील मुलं दत्तक म्हणून नको आहेत, कारण याला त्याच्यावर रंगेर रात्री रंगवता येणार नाहीत ना. जमान, जास्त जीभ बेताल सोडू नकोस, नाहीतर तुझा हा चेहराच रक्ताने रंगून टाकेल बघ. अरे त्यामुळे काही सत्य बदलणार नाही. मोहनराव, तुमची मुलगी या इनामदाराला दत्तक म्हणून देऊ नका, नाहीतर पिकलेली वासना तुमच्या मुलीला फसवून शेवटी रस्त्यावर सोडेल. नाही भाऊ, विश्वास, ही मुलगी मला दत्तक दे. अरे आजपर्यंत हा इनामदार या गावात ताट मानेनं जगला, पण आज तुझ्या पुढे वाचून कळकळीची विनंती करतो आहे रे. ही मुलगी मला, मी तिच्या आयुष्यातच कल्याण करेन बघ. अरे गाववाल्यानं विश्वास ठेवा माझ्या. या मुलीबद्दल माझ्या मनात मुळीच पाप भावना नाही रे. मी तुझ्या आयुष्याचं कल्याण करेन बघ भवन. भवनराव, तुझ्या आयुष्याचा कल्याण करेल, पण त्या पोरीच्या आयुष्याचा मात्र वाटळ करेल, वाटळ हा इनामदार. ती बरोबर बोलला सावकार. बरं, आम्ही येतो. तमाशाची तयारी सुरू करा. चमन, चल निघूया आपण. विश्वास ठेव माझ्यावर, त्या मुलीचं कल्याणच करेन. हो, इनामदार, तुम्ही एवढ्या कन्याप्रेमाने पागल का झालात? एका नाचदारणीला मुलगी मनाला तयार झालात. यावरून वाटतं ही मुलगी तुमचीच असावी. नाही, ती माझी रक्ताची मुलगी नाही. मी तिला नात्याची मुलगी मानतो. इनामदार, हो तुमचं म्हणणं पटतं मला. एका विरळी बापाची भावना मी समजू शकतो. इनामदार, हो पण माझा तमाशा ज्या मुलीवर अवलंबून आहे आणि तीच जर गेली तर त्या तमाशावर पोट भरणारी माझी कलावंत मंडळी उपाशी मरतील आणि माझ्या आयुष्याचं काय? भगवानराव, त्या मुलीबद्दल तुला मी 1.5 लाख रुपये देईन. भवानराव, मुलगी जर विकणार नसशील तर मी या मुलीचे हसत हसत 2 लाख मोजायला तयार आहे. आली बाबू. अहो, मुलगी इनामदाराच्या घरची गेली काय आणि माझ्या घरची शोभा झाली काय, एकूण एकच. बालिया, इनामदार, तुमची जर एक बंदूक कडाडली तर माझ्या 10 बंदुका कडाडतील. लक्षात ठेवा, मला तुम्ही मारालच, पण तुम्ही सुद्धा जिवंत वाचणार नाही. बाबा, काय चाललंय हे? का माझ्या आयुष्याचा सौदा तुम्ही असा जाहीरपणे मांडलाय? मी काय यांना बाजार वस्तू वाटले का? लिलाव पुकारून खरेदी करायला आणि तुम्ही सुद्धा विकायला मला तयार झालात? अगं मी तुला कसा विकेल? अगं मी तर तुझ्या सुखी भावी आयुष्याचे स्वप्न पाहतो, पण तुझ्या इच्छेविरुद्ध वागणार नाही. तू कोणताही निर्णय घे. हा गाव सोडून जायची, चालू तमाशा बंद करून जायची तयारी दाखवलीस तरी मी तयार आहे. मग बाबा, माझा मी निर्णय घेतलाय. आज जे इथे नाटक घडत आहे अशीच नाटके जागोजागी थोड्याफार फरकान घडत राहणार आहेत. कलेची सेवा करता करता स्वतःची
घेण्यापेक्षा या इनामदारासारख्या पुत्रवत्सल बापाची लेख म्हणून राहणं लाख मोलाचं ठरेल बाबा. होय बाबा, तुमच्या मुलीचं भलं या भल्या माणसाकडे राहूनच होणार आहे. इनामदार साहेब, मी तुमचं तडफडणारं हृदय ओळखलंय. तुमच्या शब्दातून व्यक्त होणारी निष्पाप भावना मी जाणली आहे. इनामदार साहेब, मी तुमची दत्तक कन्या व्हायला तयार आहे. पण मी असं होऊ देणार नाही. पण माझ्या इच्छा देणारा तू कोण? मी कोण हे येता अवकाश कळेल तुला. मला पुरतं कळलंय तू कोण आहे ते. गावगावी तमाशा करतो आम्ही आणि आमच्या तमाशाच्या अगोदर तुझ्या बापाच्या काळ्या कृत्याची जाहिरात आमच्या जाहिरातीच्या अगोदरच होते. ए दीड दमडीच्या पोरी, या कालियाला आव्हान देऊन त्याची बदनामी करतेस तू. या कालियाचा फणा हातात घेणं इतकं सोपं नाही. पश्चाताप करावा लागेल तुला. अशा धमक्या देणारे काय सर्प आम्ही गावगावी नेहमीच पाहतो. पण मला तू प्रथमच पाहतायस. अगं तुझी वृत्ती कळली मला. शेवटी काय जातीवरच जाणार तू. नोटांच्या पायगड्यांवर सोन्याचे पैंजण बांधून नाचणार तू एक नर्तिका. तुला एवढी मस्ती का? अगं तुला मस्ती चालले ह्या इनामदाराच्या संपत्तीची. त्या इनामदाराच्या संपत्तीवरच्या बिछाण्यावर नाचण्याचे सुख स्वप्न पाहतायस तू. मग त्यावर इनामदार तुला मुलगी म्हणू दे. अत्वार केली कालिया, इनामदार. असा अमर्यादपणे वागून मला माझ्या मर्यादेची सीमा ओलांडायला लावू नकोस कालिया. इनामदार, एका नाचणारीला मुलगी मानून ती मर्यादा केव्हाच ओलांडली तुम्ही. तर मुली बघतो मला कोण अडवतो तू. हा कालिया सुरुवातीपासून तुमच्या मार्गात आडवा आला इनामदार. हे हट, तुला तर अजिबात घाबरत नाही मी. आणि तुझे ते गाव गुंडांना तर अजिबात घाबरत नाही. तर मुले मला कोण अडवतो ते. इनामदार, कालिया, हे रसरशीत कालिया, फळ सोड तिला. तुमच्या मुखी लागू देणार नाही मी. कालिया, सोड तिला. कोळी जाणण्याचा प्रयत्न करू नका. कालिया, सोड तिला. कालिया, कालिया. कालिया. बाबा, बाबा, तुम्ही हे काय केलं माझ्यासाठी? बाबा, असं म्हणायचं होतं. माझं कृपाचक्र तुझ्यावरून दूर होणार होतं. म्हणून ईश्वराच्या रूपाने मलाही ठाऊक नाही कोणी.